तर बघा, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आज 15 मार्च 2026 झालेला पेपर, त्याचं विश्लेषण आज आपण पाहूयात. प्रश्न पहिला होता, खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये अव्यय साधित विशेषण आहे? पर्याय क्रमांक 3 पुढची गल्ली. प्रश्न दुसरा आहे, 4चा चौथा घात गुणिले 5चा x घात बरोबर 80चा वर्ग. तर x ची किंमत काढायची आपल्याला. बघा, 4चा चौथा घात आहे तो पलीकडे मिळायला लागेल आपल्याला. 5चा x वा घात 80चा वर्ग म्हणजे 80 गुणिले 80 लिहू शकतो आपण. आणि 4चा चौथा घात म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. 4चा चौथा घात 4 1 4 4 2 8 4 0 0 4 1 4 4 5 20 4 1 4 4 2 8 4 0 0 4 1 4 4 5 20. 5 गुणिले 5 म्हणजे 5चा कितवा? दुसरा घात. म्हणजे दोन संख्या पाया सामान्य संख्या बरोबर येते, घातांकही समान असतात. x ची किंमत आली 2. तुम्ही सोडवायचे माझ्या बरोबर, सोडवायचे तुम्ही सोबतच सोडवायचे. समजला? प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 3 उत्तर. प्रश्न तिसरा, एका वर्गातील 30 मुलांचं सरासरी वय 15 आहे. त्या वर्गाच्या वर्ग शिक्षकासह सरासरी 1.5 वर्षांची वाढ होते, तर शिक्षकाचे वय किती? मुलं 30 आहेत, सरासरी वय 15, 15 त्रिक 45, 450 एकूण वय. वर्ग शिक्षक वाढला म्हणजे टोटल व्यक्ती झाल्या 31 आणि सरासरी 1.5 ने वाढली म्हणजे आता किती झाली? 16.5. गुणाकार करायचा आहे. 3 5 15, 3 7 18 आणि 1 19, 3 1 3 आणि 1 4. पाचशे 11.5 झालं. या दोघातला फरक जर केला आपण 511.5 वजा 450 म्हणजे शिक्षकाचं वय झालं 61.5 वर्ष. वर्ग शिक्षकाचं वय पर्याय क्रमांक 4 61.5 वर्ष. पुढचा प्रश्न क्रमांक 4, एका डोंगरावर काही मेंढ्या आणि मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळांच्या पायांची संख्या 98 आणि डोक्यांची संख्या 26. समजा मेंढ्या x मानल्या आणि मेंढपाळ y मानली, बरोबर. त्यांच्या डोक्यांची संख्या प्रत्येकाला एक एक डोका असेल, 26 आहे. मेंढ्यांना पाय किती? 4 आणि मेंढपाळांना 2 पाय, मिळून किती आहेत? 98. मग आता इथं 4 येण्यासाठी त्या समीकरणाला 4 ने गुणू म्हणजे काय होईल? 4x अधिक 4y बरोबर 26 चौक 104, बरोबर. या दोघांची वजाबाकी करू. 4x ला 4x जाईल, 4y मधून 2y गेले 2y आणि 104 मधून 98 गेले 6. 2 भागिले होईल म्हणजे y बरोबर 3. मेंढपाळांची संख्या किती झाली? 3. मेंढपाळ 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 मेंढपाळ आणि 23 मेंढ्या. 23 मेंढ्यांचे 23 चौक 92 पाय आणि 3 मेंढपाळांचे 6 पाय, 92 आणि 6 98 पाय. पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत नाईस बुक हा शब्द 1 2 3 4 5 6 7 असा लिहिला. मोबाईल एरा हा शब्द 0 1 2 3 4 5 5 6 7 असा लिहिला. पहिल्या सांकेतिक भाषेतील CBI दुसऱ्या सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल? सी साठी काय आलंय मग? 3 आणि इथं 3 कशासाठी आलंय? ह्या सांकेतिक भाषेत 3. इथं बघा सी साठी काय आलंय? 3 आलंय पहिल्या सांकेतिक भाषेत. दुसऱ्याच्या सी साठी काय आलाय? सॉरी 3 कोणासाठी आलाय? आय साठी, म्हणून आय. नंतर बी, पहिल्याच्या बी साठी काय आलाय? 5 आणि दुसऱ्याच्या बी साठी काय आलाय? सॉरी 5 कोणासाठी आलाय? एल ना. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 5. पहिल्याच्या CBI बी साठी काय आलाय? 5 आलाय ना पहिल्या ह्याच्यात आणि दुसऱ्यात ई साठी 5 आलाय म्हणून ई. दुसऱ्याच्यात ई साठी 5 आलाय. तिसरा प्रश्न, सॉरी तिसरं आय साठी काय आलाय? इथं 2. इथं 2 कशासाठी आलाय? बी साठी, म्हणून पर्याय क्रमांक 1 IEB.
खालीलपैकी कोणता विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीतील नाही? पोलीस हा राज्य सूचीतला आहे. 1 जानेवारी 1998 साली डायदास या पक्षाची स्थापना झाली. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, पश्चिम बंगाल, ममता बॅनर्जी. बघा, दागिने सोने, सोन्यापासून दागिने बनवले जातात. तर सुई कशापासून? स्टील पासून. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? बघा, या स्वरूपाची आकृती आहे. 1 2 3 4. बरोबर. एक कॉमन घ्यायचा. 1 2 2 3 4 5 आणि बेरीज 5 4 9 9 3 12 13 14 15 16 17. एकूण किती त्रिकोण आहेत? 17 त्रिकोण. पुढचा 10वा प्रश्न काय? गणसंख्या आहेत सगळ्या. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा 27, 4 चा 64, 5 चा घन 125. पर्याय क्रमांक 4. राम आणि श्याम यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या गुणांमधील फरक 16 आहे. तर त्यांच्या गुणांची बेरीज विचारली. 7:3. राम आणि श्याम 7x आणि 3x आहेत. त्याच्या गुणातला फरक दिला किती? 16. 7 मधून 3 गेले, 4x बरोबर 16. 4 भागिले होईल 16 भागिले 4, x बरोबर 4. तर कोणाचे विचारले? त्या दोघांच्या गुणांची बेरीज किती? मग रामचे गुण 7x म्हणजे 7 चौक आणि 3x म्हणजे 4 त्रिक 28 आणि 12 40. त्यांच्या गुणांची बेरीज झाली 40. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 बघा. एक हापूस आंबा 50 रुपये दराने रामभाऊने 4.5 डझन आंब्यांची एक पेटी खरेदी केली. 4.5 डझन म्हणजे किती आंबे झाले? 4 डझन म्हणजे 48 आणि पुन्हा अर्धा म्हणजे 54 आंबे. एक आंबा कितीला पडला? 50 ला. 5 चोक 7 2 5 25 आणि 2 27. 2700 ने घेतली आणि विकली कितीला? 3000 रुपयांना विकली. किती रुपये नफा झाला? 300 रुपये. मग 2700 ला 300 रुपये नफा. तर शेकडा नफा विचारलाय. 100 ला किती? 100 गुणिले 300 भागिले 2700. 2 गेले. 3 9 27. 9 1 9 पुन्हा 9 1 9 11.11%. 11.11% काय झाला? नफा झाला. पर्याय क्रमांक 3. तोटा पण दिलाय, नफा पण. नफा झालेला आहे इथं. 20 P वजा Q बरोबर 7, PQ बरोबर 170. तर P अधिक Q बरोबर किती? बघा, सूत्र याचं P अधिक Q चा वर्ग ना, आणि 4PQ असं आहे ना, बरोबर ना. P वजा Q वर्ग अधिक 4PQ. बरोबर. P वजा Q किती आहे? 7 चा वर्ग अधिक 4 गुणिले PQ ची किंमत किती दिली? 170. 7 चा वर्ग 49 आणि 17 चौक 68. बेरीज केली 729. वर्ग इकडं 729 चं वर्गमूळ किती? 729 चं वर्गमूळ 27. 729 चं वर्गमूळ 27. आणखी एक सोपी पद्धत बघा. ऑप्शन वर गेलो आपण किंवा 27 त्याचं उत्तर आहे. समजा 10 आणि 17 आणि 10 च्या दोन संख्या घेतल्या. त्यांची बेरीज विचारली होती आपल्याला. 17 आणि 10 घेतल्या. दोघांमधला फरक किती आहे? 7 आहे. बरोबर. 17 तून 10 गेले 7 आणि दोघांचा गुणाकार किती? 17 10 आहे 170. तर त्यांची बेरीज 17 आणि 10 किती? 27. पर्याय क्रमांक 2. भारतातील महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या कोणत्या? ONGC, भेल, IOC आणि NTPC. वरीलपैकी सर्व महारत्न. खालीलपैकी कोणाला भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणतात? राष्ट्रीय जलचर गंगा नदीतील डॉल्फिन. पर्याय क्रमांक 3. 18वा प्रश्न. 18 वा 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 प्रश्न. 18 वा
या संख्येस 8ने निशेष भाग जातो. 8ची कसोटी काय, शेवटच्या 3 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग गेला पाहिजे. मग 5 पहिला ऑप्शन घेतला 32, तर 8×48 5 राहिले, 52ला 8ने भाग जात नाही. पुढे जर 6 घेतला 8×7=56 जात नाही, 2ला भाग. पुढं 1 घेतला 8×48 3 राहिले, 8×4=32 म्हणजे पर्याय क्रमांक 3. 1 जर घेतला तर 8ने पूर्ण भाग जाईल. 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व कॅल्शियमच्या शोषणास मदत करते? कोणतं जीवनसत्व? ड. 20वा प्रश्न, पासवर्ड संगणकाला सुरक्षितता प्रदान करतो, त्यामुळे काय होतं? हार्डवेअरच्या जुनाटपणापासून संरक्षण होते, सॉफ्टवेअर मधील त्रुटीपासून संरक्षण होते, संगणकामधील अनधिकृत प्रवेशापासून संरक्षण होते. पर्याय क्रमांक 3. कोणते संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यात नाही? जलविद्युत संशोधन आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला आहे, वखार महामंडळ आहे, अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक. पर्याय क्रमांक 3. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यावर मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? आता काय केलंय? 3/5, 4/6, 5/7, 8/9 ह्या दोघांमध्ये 2-2चा फरक आहे, तिकडे 1चाच फरक आहे. पॉइंट मध्ये करूया आपण. बघा 3/5, 4/6, 5/7, 3/2 आणि 8/9. 500, 5×7 = 30, 600, 6×7 = 36, 4 राहिले, 6×6 = 36, 700, 7×7 = 49, 1 राहिला, 7×1 = 7, 2×1 = 2, 1 राहिला, 2×5 = 10, 900, 9×8 = 72, 8 राहिले, 9×7 पुन्हा 9×8 = 72. काय करते? चढता क्रम. सर्वात लहान कोणता आहे मग? 0.6 बरोबर. 3/5 सर्वात लहान, नंतर 4/6, नंतर 5/7, नंतर 8/9 आणि शेवटी 3/, मध्यभागी कोणता आला? 5/7. पर्याय क्रमांक 2. पुढचं, एका घड्याळाची किंमत 1800 रुपये आहे, त्यावर प्रथम 20% वाढ केली व वाढवलेली किंमत 10% कमी केली. बघा किंमत 1800, सुरुवातीला काय केलं? 20% वाढ केली म्हणजे किती केली? 120, आणि नंतर 10% कमी केली म्हणजे किती केली? 90 केली. 1 2 3 4, 1 2 3 4, 12×9 108 × 18, 18×8 144, 1800 4, 18×1 18 1944 रुपये. पर्याय क्रमांक 2. अगोदर वाढ केली, नंतर घट केली. पुढे मराठीचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 24. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवा अधिक प्रमाणात वापरली जाते म्हणजे कोणती? महाप्राण व्यंजन. मन पूर्ण करा. अन्न छत्री जेवून निरपुड मागणे म्हणजे याचा अर्थ काय? फुकटचं जेवायचं. रुचिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. बघा उत्तरेला तोंड होतं तिचं. ती उजवीकडे एकदा उजवीकडे वळाली आणि डावीकडे 2दा काटकोनात वळाली, 1 आणि 2. आता पश्चिमेला तोंड झालं तिचं, तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? उत्तर दिशा. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही म्हणजे संयुक्त संख्या कोणती यातली? 17×51 3ने भाग जातो. सचिनने उद्योगासाठी बँकेकडून 60,000 रुपये कर्ज घेतले आणि 4 वर्षांनी त्याने 80,400 रुपये बँकेला देऊन तो कर्जमुक्त झाला. 80,400 काय येतं? रास आहे, एवढी रास दिली. 60,000 कर्ज होतं, 80,400 दिलं म्हणजे किती व्याज दिलं त्याने? सरळ व्याज बरोबर (म/क/100). 20,400 रुपये त्याने सरळ व्याज दिलं. कर्ज होतं त्याच्यावर 60,000, दर माहित नाही आपल्याला, आणि किती? 4 वर्षानंतर. 0ला 0 0ला 0 हे इकडे येऊन व्यस्त होईल. 20,400
600 गुणिले 4 बरोबर दर 2 शून्याला 2 शून्य गेले 6 त्रिक 18 2 राहिले 6 चौक 24 2 दुने 4 2 17 17/2 म्हणजे 17 निम्मे 8.5 बँकेचा दर किती 8.5%. पुढचा प्रश्न क्रमांक 29 प्राजक्ता तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणते की याचा मामा माझ्या मामाला म्हणजे कोणाच्या प्राजक्ताची आई आणि तिचा भाऊ माझ्या मामाला मामा म्हणतो. कोणाचा याचा मामा म्हणजे त्या व्यक्तीचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. मग दोघे पण मामा म्हणतात ना बरोबर. तरी त्या व्यक्तीचा ओळख करून देताना याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो. भाचा का तर प्राजक्त सोबतच्या व्यक्तीशी नाते का प्राजक्ताचा भाव असेल का याचा मामा म्हणजे प्राजक्ताचा भाऊ याचा मामा प्राजक्ताच्या मामाला काय म्हणतो मामा म्हणतो. तर काय विचारले प्राजक्त म्हणजे ती व्यक्ती तर प्राजक्ताचे ते सोबतच्या व्यक्तीशी नाते काय प्राजक्ता कोण झाली त्या व्यक्तीची आई आणि मुलगा. पर्याय क्रमांक 3. समजलं. पुढं परवा गुरुवार आहे उद्या कोणता असेल बुधवार आणि आज मंगळवार बरोबर. परवा गुरुवार आहे उद्या 4 तारीख आहे म्हणजे परवा 5 असेल आणि आज 3 तारीख. तर मंगळवारी किती तारीख असेल मंगळवारी आजची 3 आहे 3 आणि 7 10 पर्याय क्रमांक 2 पुढच्या मंगळवारी 10 तारीख. पुढं प्रश्न क्रमांक 31 संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसला असताना 6 वाजता सूर्य पश्चिमेला माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश येत होता. बघा डाव्या बाजूच्या भिंतीतून पश्चिमेला तोंड म्हणजे तोंड कुठं असेल उत्तरेला तोंड असेल. माझे तोंड उत्तर दिशेला डावीकडं पश्चिम दिशा तोंड उत्तरेला. पर्याय क्रमांक 1. 25चा 8% हा कितीचा 50% आहे. इकडे व्यस्त करायचे 25 गुणिले 8/100 आणि 100/50 25 25 25 50 100 100 गेला 2 1 2 चौक 8 किती 4 32 व 1. पुढं 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षांचे व्याज 960 होते तर मुद्दल किती. सरळ व्याज मदक छेद 100 व्याज होते 960 मुद्दल माहित नाही दर 7.5 आहे आणि 4 वर्ष 960 गुणिले 100 छेद 7.5 गुणिले 4 बरोबर मुद्दल. पॉइंट घालवला इथला तर 1 शून्य वाढेल 25 त्रिक 75 25 चौक 100 25 शून्य 0 4 1 4 4 10 40 3 त्रिक 9 3 2 7 3 0 0 320 गुणिले 10 3200 रुपये झाली मुद्दल. पर्याय क्रमांक 4. पुढे जा ये कर उठ बस या मराठी भाषेतील मूळ धातूंना सिद्ध धातू मूळ धातू आहेत सिद्ध धातू म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद. सांप्रत या क्रियाविशेषणाचा प्रकार कालदर्शक सांप्रत काळी. एका विद्यार्थ्याच्या 6 विषयातील गुणांची सरासरी 12 आहे. 5 विषयात त्याला 8 13 9 12 आणि 11 गुण मिळाले. 6व्या विषयात गुण किती ते माहित नाहीत भागिले 6 आणि सरासरी किती आहे 12. यांचा दोघांचा गुणाकार होईल 12 7 72 13 8 21 21 9 30 30 12 42 53 53 इकडे येऊन वजा होतील 72 वजा 53 किती होतील 19 म्हणजे 6व्या विषयात त्याला 19 गुण 37 व 1. आगगाडीला विमान म्हटलं विमानाला जहाज म्हटलं जहाजाला समुद्र म्हटलं समुद्राला आकाश म्हटलं
आकाशाला सूर्य म्हटलं तर जहाज कोठे हाकारले जाईल? जहाज कुठे हाकतात? समुद्रामध्ये. समुद्राला काय म्हटलंय? आकाश. पर्याय 1. अयोग्य जोडी अष्टाध्यायी पाणिनी बरोबर आहे. चरक संहिता चरकची बरोबर आहे. नाट्यशास्त्र भरतमुनी. महाभाष्य महर्षी व्यास. काय पाहिजे तिथं? महाभारत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 चूक. 1917 ला चंपारण्य आंदोलन. चंपारण्य 1917. 1919 चा जालियनवाला बाग हत्याकांड. 1931 चा सविनय कायदेभंग. 1930 चा सविनय. पर्याय क्रमांक 3. आणि 42 चे भारत छोडो. पर्याय 3. संधी विग्रह चुकीचा. श्रेयस्करच श्रेय हा कर बरोबर. निस्तेज नितेज बरोबर. अंतःकरणचं अंतरकरण. पुरस्कारचं पुरस्कार असं पाहिजे होतं बरोबर. 4थं चुकीचं. अनेकवचनी शब्द ओळखा. बघा बरं. शेत शेते पाखरू पाखरे. मंडळ मंडळे होते. पाणी वचन नाही होत. 42 व 4. चौरी चौरा येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन डॅश डॅश या दिवशी मागे घेतले. हत्याकांड झालं 5 फेब्रुवारी 1922 ला. जाळपोळ केली 5 फेब्रुवारी 1922 ला झालं. पण आता आंदोलन 12 फेब्रुवारीला मागे घेतलं. कधी घेतलं? 12 फेब्रुवारी 1922 ला मागे घेतलं. झालं केव्हा होती ती घटना? ते पोलीस स्टेशन जाळलं. 5 फेब्रुवारी 1922 ला झाली होती घटना. तर पर्याय काय? 5 फेब्रुवारी 1922. आता प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो. आकृतीत एकूण चौकोन किती? काय करायचं? आडी उभी बेरीज 1 2 3 1 2 3 3 2 5 आणि 1 6 3 2 5 आणि 1 6 6 गुणिले 6 36. पर्याय क्रमांक 3. 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडलेल्या संविधान समितीच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा SP सिन्हा. पर्याय क्रमांक 2. पूर्ण वर्ग संख्येचे एकक स्थानी कोणता अंक कधीच नसतो? 2 3 7 8 कधी येत नाही. 2 येत नाही. पर्याय क्रमांक 4. सकाळी 9:30 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 30 गुणिले 9 वजा 11/2 गुणिले 30. 3 9 27 15 1 15 15 1 15 1 16. 270 मधून 165 गेले 105 अंशाचा कोन होईल. पर्याय क्रमांक 4. पुढचा. 5 मुले रांगेत बसली आहेत. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला. 5 मुलं आहे बघा. राजेश संदीपच्या डाव्या बाजूला व संदेशच्या प्रिंट मिस्टेक काही. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला आणि संदेशच्या उजव्या बाजूला आहे बरोबर. पुढं विपुल हा संदेशच्या डावीकडं. विपुल हा संदेशच्या डावीकडं मात्र पवनच्या उजव्या बाजूला बसला आहे. आपण थोडी तिकडे घेतो. 5 मुलं आहेत. राजेश संदीपच्या डाव्या बाजूला आणि संदेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. विपुल संदेशच्या डावीकडं मात्र पवनच्या उजव्या बाजूला. झाले सगळे. पवनच्या उजवीकडं. तर दोन्हीकडेच्या बाजूला कोण बसलोय? पवन आणि. पर्याय क्रमांक 1. ज्यांनी सोडवलं त्याला आलं होतं का? नाही आलं वाटतं. त्याने 2 वेळा संदीप केलं. अनिल हा सुनील पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास अनिलचं वय किती? अनिल सुनील पेक्षा 7 वर्षांनी लहान ना. समजा अनिल X आहे तर सुनील X प्लस बरोबर. अनिल आणि सुनील हा 7 वर्षांनी काय मोठा आहे. दोघांची बेरीज किती आहे? X आणि X 2x. 43 म्हणून 7 गेले 36. X बरोबर किती होईल? 18. म्हणजे अनिल झाला 18 वर्षाचा. पर्याय क्रमांक 1. आणि तो 25 असेल. 18 आणि 7 25. रामा पाणी आण
हाक मारली म्हणजे कोणती? संबोधन. 14वे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे. पर्याय क्रमांक 3. 2. 100 मीटर लांब व 80 मीटर रुंद, 100 मीटर लांब आणि 80 मीटर रुंद आयताकृती मैदानाला 4 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे. परिमिती किती होईल त्याची? 2 लांबी अधिक रुंदी 18 दुने 360 मीटर एक पदरी कुंपण घालण्यासाठी. किती पदरी घालायचे आपल्याला? 4. 1440 मीटर काय लागल? तार लागल. 1440. पर्याय क्रमांक 3. पुढं रघु रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 3 रुपयांची वाढ होते. जर रघुने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्याला किती रुपये द्यावे? A प्लस N वजा 1 B. सुरुवातीला किती होतं? 15. नंतर 22 वजा 1 आणि किती रुपये वाढ होते? 3 रुपये. 15 अधिक 22 वजा 1 21. 21 त्रिक 63 आणि 15 78. त्याने 78 रुपये द्यावे. पर्याय क्रमांक 2. संकटग्रस्त सापडलेल्या प्राणी आणि वनस्पतींची नोंद ठेवण्यासाठी कोणत्या बुकचा वापर करतात? रेड डाटा बुक. रेड डाटा बुक एकदा कन्फर्म करा आपण. रेड डाटा बुक. संकटग्रस्त आहे म्हणून रेड. पुढे योग्य जोडी. तापमानाचं केल्विन आहे एकक, घनतेचं न्यूटन नाहीये, आहे घनतेचं न्यूटन. दाबाचं नाही, मीटरचा घन, दाबाचं नाही. न्यूटन बलाचं ना. तापमान केल्विन. पर्याय क्रमांक 1. बघा बरं, घनता न्यूटन. पर्याय क्रमांक 1. खग या शब्दाचा समास कोणता? तत्पुरुष समास. खग उपपद तत्पुरुष. खालीलपैकी तद्भव शब्द, तद्भव म्हणजे संस्कृत कसा कोणता आलाय? सॉरी, संस्कृत मधून बदल होऊन आला मराठीत येताना. कोणता? घाम. कशापासून आला? घर्म पासून घाम. पुढं चुकीची जोडी. बटाटा पोर्तुगीज बरोबर आहे. कंदील अरबी, पिस्तूल पोर्तुगीज, शिपाई इंग्रजी नाहीये, फारसी शब्द आहे. 59 व 3. 60 नंबरचा 4चा वर्ग 16 बरोबर आणि 8चा वर्ग 80. तसा 7चा वर्ग 49, 3चा वर्ग 49 आणि 9 58. पर्याय क्रमांक 3. 2011च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे? उत्तर प्रदेश. पुढं 12 6 18 4 22 यांची बेरीज आहे बघा. 7 6 4 5 9 6 15 7 22. 22 ची तिप्पट 66. बघा 10 9 12 ने 12 9 21 4 25 25 त्रिक 75. 13 4 17 17 3 20 7 27 27 त्रिक 81. मग 8 7 14 3 17 17 12 29 29 त्रिक 87. पर्याय क्रमांक 3. मध्य प्रदेशातील व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट ना. जिम कार्बेट कुठे आहे? उत्तराखंड, बांधवगड. मध्य प्रदेशातील. पर्याय क्रमांक 1 बांधवगड. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 9999. त्यातून 1 कमी करायचा म्हणजे समसंख्या मिळत. व 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 100. पण विषम विचारली 101. यांच्यातला फरक विचारलाय 9897. पर्याय क्रमांक 2. एका दिवसात किती मिनिटं असतात? 24 तास गुणिले 60. 24 × 144 1440 मिनिटं एका दिवसात. शिपायाकडून चोर धरला गेला. नवीन कर्मणी बरोबर. पॅसिव्ह व्हॉइस इंग्लिशचा. तुरुंग हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? पोर्तुगीज. आभाळागत माया तुझी. गत समसमान परिजेवी गत.
उपमा अलंकार. पर्याय क्रमांक 1. 69 बघा. पाळीव प्राणी, 14 वर्षाखालील मुलं, बालकलाकार. आता पाळीव प्राणी मुलांचा काही संबंध नाही, कलाकारांचा संबंध नाही, बरोबर. पाळीव प्राणी सेपरेट येईल. आता 14 वर्षाखालील मुलं, त्यातले काही कलाकार पण असतील, बरोबर का. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आकृती. वृद्धांसाठी अर्थसंकल्प मांडणारे पहिले राज्य केरळ. शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही. न्यूनत्वबोधक, पण परंतु न्यूनत्वबोधक. पर्याय क्रमांक 3. 72. काही इंजिनियर नोकरी करतात. काही इंजिनियर नोकरी करतात, पंकज इंजिनियर आहे, बरोबर. पंकज इंजिनियर आहे. आता बघा, काही इंजिनियर नोकरी करतात म्हणजे काही इंजिनियर नोकरी करत नाही, हे विधान बरोबर आहे. काही करतात म्हणजे काही करत नाहीत. पंकज नोकरी करतो सांगता येईल का फिक्स? फक्त तो इंजिनियर आहे म्हणजे दुसरं चूक. पंकज नोकरी करत नाही हे पण सांगू शकत नाही, तिसरं चूक. सर्व नोकरी करणारे इंजिनियर आहेत का सर्व नोकरी करणारे नाहीत? म्हणजे पर्याय क्रमांक 1, फक्त अनुमान 1 बरोबर. काही इंजिनियर नोकरी करतात याचा अर्थ काही इंजिनियर नोकरी करत नाहीत. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 72. इराण. बरं हुकूम हे शब्द घ्यावे. बरं हुकूम म्हणजे त्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे. बरं हुकूम योग्यता वाचक. बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 5 गुण आणि चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. पार्थने सर्व प्रश्न सोडवले, त्यापैकी 10 प्रश्नांची उत्तर बरोबर आली. 10 प्रश्नांची उत्तर बरोबर आली म्हणजे त्याला जर सगळे बरोबर आले असते तर किती गुण मिळाले असते? 10 5 50 गुण. पण त्याचे निगेटिव्ह झाले. 10 बरोबर आले म्हणजे चुकले किती असतील? 10. निगेटिव्हचे 10 गुणे 20 कमी झाले म्हणजे त्याला किती गुण मिळाले? 30. 75 व 2. विसंगत. CDEFGHI JKL 3 गॅप. HIJK LMN OPQ 3 गॅप आहे. UVWX YZA BCD आहे. IJK 2 गॅप आहे. 4 नंबरचं विसंगत. पर्याय 4 76. 77 बघा बरं. लयबद्ध अक्षर मला काय होते? ACDBB बसते बघा. ACDBB अशी होते, बरोबर का. मग इथं काय येईल? पहिला C ACDBB, पुन्हा ACDBB 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 आणि CBBCA. तिथं पर्याय तिसरा. पर्याय क्रमांक 3 काय होते? सिरीज ACDBB. खालीपैकी कोणता स्रोत अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? अपारंपरिक म्हणजे कधी न संपणारा आणि पारंपरिक म्हणजे संपणारा. कोणता अपारंपरिक नाही म्हणजे पारंपरिक? कोणता? कोळसा. पुढं सांगपो आणि जमुना या नावाने ओळखली जाणारी नदी कोणती? सांगपो आणि जमुना. ब्रह्मपुत्राच ना? सांगपो आणि जमुना बघा बरं, चेक करा. सांगपो आणि काय आहे पाहिलं का? सांगपो आणि जमुना. ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा. अशुद्ध शब्द कोणता? पहिला दिसतोय आशीर्वाद, दुसरी वेलांटी पाहिजे होता, बरोबर. पुढे शुद्ध शब्द पहिला आणि दुसरा. कुतूहल. पर्याय क्रमांक 2. सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय बघा. 7/3 5/6 2/5 आणि 3/5. 3 दुने 6, 1 राहिला, 3 त्रिक 9. 6 0 0 6 8 48. सर्वात लहान विचारलाय ना. 5 0 0 5 24 5 0 0 5 37. 2/5 सर्वात लहान. पर्याय क्रमांक 3.
एका सिनेमागृहात पहिल्या रांगेत 24 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 27 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 30 खुर्च्या आहेत, तर एकूण 30 रांगा असल्यास खुर्च्या किती? एकूण खुर्च्या काढायच्या, बरोबर. पहिल्या रांगेत 24, 27, 30, बरोबर. तिसऱ्या रांगेतल्या खुर्च्या काढू. पहिल्या रांगेत किती आहेत? 24. किती वाढतात? 3 ने. 24 अधिक 29 त्रिक 87 प्लस 24, 7 11, 8 9, म्हणजे तिसऱ्या रांगेत किती असतील? 111 खुर्च्या असतील, बरोबर. मग पहिली संख्या एकूण खुर्च्या काढायच्या आपल्या. पहिल्या रांगेत किती आहेत? 24 अधिक शेवटची संख्या छेद 2 गुणिले एकूण संख्या. 111 आणि 24 135 छेद 2 गुणिले 30 15 30, 15 5 75, 15 45 आणि 7 52, 15 15 5 20, 2025, 83 व 1. झालं. अगोदर तिसऱ्या रांगेत किती खुर्च्या असतील ते काढायचे आणि मग त्यांची बेरीज. पुढचं 8 अधिक 9, 8 छेद 9, 17 छेद 3 आणि 13 छेद 27. मोठा छेद किती आहे? 27. 3 9 27, 9 त्रिक 27. इथं 3 ने म्हणायचं, इथं 9 ने म्हणायचं. 8 त्रिक 24, 17 9 नाही माहिती आणि छेद 27. 153 आणि 24 कुठं? इथं का? हा सॉरी, इथं 23. 153 आणि 24, 63 73 आणि 4 77. 177 मधून 23 गेले. 154. 27च्या परत आहेत का? 154 नाही, सॉरी, ऑप्शन आहे 154 छेद 27. झालं. पुढं उंबराचं फुल म्हणजे अतिशय दुर्मिळ गोष्ट. पर्याय क्रमांक 3. उखळ पांढरे होणे, अचानक वैभव प्राप्त होणे. पर्याय क्रमांक 2. अंकमालिकेतील पुढील पर्याय निवडा. 8 24 48 144 288. 8 त्रिक 24, 24 दुने 48, 48 त्रिक 144, 144 दुने आता त्रिक होईल 288 त्रिक, बरोबर ना. दुप्पट आणि तिप्पट आहे. 3 8 24, 3 8 24 2 26, 3 दुने 6 2 864. तिप्पट दुप्पट या पद्धतीने. पुढं जय आणि अजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 3:5. जय आणि अजय बेरीज किती आहे? 64. 5 आणि 3 8, 8 भागिले होईल म्हणजे x बरोबर 8 येईल. तर अजयचं वय विचारले. 5x 5 8 आहे 40, बरोबर. आजचं वय 40 झालं. 4 वर्षापूर्वी किती असेल? 36. पर्याय क्रमांक 2. एका वर्गातील 24 मुलांचं सरासरी वजन 40 आहे आणि 36 मुलींचे सरासरी वजन 45 आहे, तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? 24 मुलांचं 40, 24 चौक 96 आणि 36 मुलींचं 45. करा गुणाकार. 6 35, 6 चौक 24 आणि 3 27, 3 5 15, 3 चौक 12 आणि 1 13, 1620. बेरीज करू. 2580 संपूर्ण वर्गाचं. आणि वर्गात एकूण विद्यार्थी किती झाले आता? 24 आणि 36 60. शून्याला शून्य गेला. 6 चौक 24 आणि 6 त्रिक 18, 43. 89 व 1 90 व भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 मध्ये अरुणाचल प्रदेश, बरोबर ना.
अरुणाचल ना, अरुणाचल प्रदेश 371 एच. बघा कन्फर्म करा. अरुणाचल प्रदेश. साक्षरता दर म्हणजे किती? 7 वर्ष व त्यापेक्षा अधिक साक्षरता दर. राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबरला आणि जागतिक 15 मार्चला. 24 डिसेंबर. पुढं हुशार व्यक्ती विचारवंत आहेत आणि शास्त्रज्ञ गृहीतके. हुशार व्यक्ती विचारवंत आहेत, शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. शास्त्रज्ञ विचारवंत आहेत, कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. हुशार व्यक्ती विचारवंत आहेत, बरोबर. शास्त्रज्ञ हुशार व्यक्ती असतात, इथं शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ विचारवंत होतील ना. ऑप्शन 1 बरोबर. कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. आहेत ना काही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ असतात. दुसरं बरोबर आहे. दुसरं चूक. 1 नंबरचं बरोबर. अनुमान 1 बरोबर. पर्याय क्रमांक 3 अनुमान 1 बरोबर. पुढं गोल टेबल होते. 8 लोक आहेत. पी हा उत्तरेला बसला असेल. बघा गोल टेबल आहे, 8 लोक आहेत. असं गोल टेबला होते बसलेत 8 लोक. पी कुठे आहे? उत्तरेला. पी क्यू नंतर जे के एल एम एन ओ पी. पी उत्तरेला घ्यायचं आहे, बाकीचे आहेत. तर एल कोणत्या दिशेला? एल कोणत्या? दक्षिणेला. पर्याय क्रमांक 2 एल दक्षिणेला. तिरपाकडे होणे म्हणजे हा भलतेच काहीतरी करणे. पर्याय क्रमांक 3 गाजर पारखी असणे, कसलीच पारख नसणारा. पर्याय क्रमांक 2 नवीन गाळाचे संच निर्माण होणाऱ्या प्रदेशाला खादर म्हणतात. जुना गाळा असेल तर भांगर, तर भांगर झाले भांगर असतं नवीन गाळ. भाबर म्हणजे दगड वाळू गोटे. भाबर खादर म्हणजे नवीन गाळ आणि भांगर म्हणजे जुना गाळ. भंगारवरून लक्षात ठेवायचं जुना. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचं? राजाराम मोहन रॉय. एल एम एकचा गॅप बरोबर. आय जे के एन ओ पी क्यू आणि के एल एम एन ओ बरोबर 4. मग के एल ए बी सी आर एस टी यू आणि एल एम एन ओ पी एल सी यू पी. पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न. ब्रिटिश हा शब्द CTL XISH BC बघा तसंच सेम. 1चा गॅप नंतर RST IJKL TUVWX बरोबर. एक ने वाढतोय. इंग्लिश हा शब्द तर त्याच की सेल्फिश हा शब्द ST बरोबर. EFG LMNO FGHIJ IJKL JKLMN बरोबर. IJKL I झाला ना. STUVWXY आहे का पण? TGOJSELF काय तरी प्रिंट मिस्टेक आहे का? पुढचं बघा बरं. SH झालाय ना. हा ओके ओके. शेवटचा SH आहे. TGO ऑप्शन नंबर B. ISH तो कॉमनच आहे. ISH कॉमन आहे बरोबर. पहिले चेंज फक्त TGOJI म्हणजे TGOJ फक्त पहिले 4च चेंज करायचे. 100वा पर्याय क्रमांक 2.